झुंजारते एक विष्णुदास जगे पाप पुण्यांगे नातळेता गोविंदासने गोविंद शयने गोविंद त्या मणी बैसला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता भगवंताच्या सेवेकरता भगवान भोले बाबांच्या सेवेकरता नवे नवे जमलेल्या तुम्हा सर्व संत श्रोतेजन समर्थ मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु विश्ववंदनीय श्री क्षेत्र देहू निवासी वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट संत शिरोमणी श्री तुकोबाराय यांचा असा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आणि सेवेकरता निवडलेला आहे. विठाला अभंग तुकोबारायांचा आहे. अभंग तुकोबारायांच्या गाथेतील आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं लक्षण सांगत आहेत. बरं का, संत कोण आहेत तर तुकोबाराय वर्णन करतात. झुंजारते एक विष्णुदास. विष्णुदास यांनाच हरिदास म्हणता येतं. विष्णुदासांनाच आपण संत म्हणतो. विष्णुदासांनाच आपल्याला साधूही म्हणता येईल. मग ते कसे आहेत ऐका ना, काय म्हणतात महाराज. झुंजारते एक विष्णुदास जगी. या जगामध्ये फक्त एकमेव झुंजार कोण आहेत तर ते विष्णूंचे दास आहेत. कोण आहेत ते विष्णूंचे दास आहेत. एकमेव जगात झुंजार असणारे विष्णूचे दास आहेत असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगे नातळे. ते त्यांच्या अंगाला पाप पुण्य लागत नाही. त्यांच्या अंगाला पाप पुण्याचा थारा पाप पुण्याचा लवलेशही लागत नाही. का तर त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात. गोविंद असणी गोविंद शैणी गोविंद त्यामणी बैसलासे. त्याचं कारण काय म्हटले तर ते काय करतात, झोपताना सुद्धा गोविंद म्हणतात, जागेपणी सुद्धा गोविंद म्हणतात, स्वप्नातल्या अवस्थेमध्ये स्वप्ने सुषुप्ती आणि जागृती अवस्थेमध्ये ते भगवंताचं नामस्मरण करतात. म्हणून त्यांना पाप पुण्य लागत नाही. बरं ठीक आहे महाराज. एका साधकानं विचारलं, महाराज तुम्ही सांगताय ठीक आहे पण यांचे लक्षण काय असतात हो. म्हटले त्यांना वैष्णवाबद्दल कळवळा असतो, त्यांना जनसामान्याबद्दल कळवळा असतो. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. ठीक आहे म्हटले, हा अंतकरणातला भाग झाला, हा आतला भाग झाला, पण एखादं बाहेरचं लक्षण सांगा ना म्हणले आम्हाला. काय म्हणले साधक तुकोबारायांना माझ्या म्हणतात साधक की बाबा एखादं बाहेरचं लक्षण सांगा ना. की अंतकरणातलं झालं आतलं झालं. माणसं पाहतात नवरदेव पाहायचा असला नवरी पाहायची असली आपण वरतून पाहतो. रूप कसं दिसतंय, गोरीपण आहे का, नाक चांगलंय का, कलर चांगलाय का, गाल गोबरे गोबरे तर नाहीत ना, पाय बी बरेत का, लय सपाट तर नाहीत ना, चलती कशी, जाडजूड तर नाही ना, लय जास्त वाळली पण नाही ना. हे आपण काय करतो वरच्या अंगाने पाहतो. पण असं कोणी म्हणले का पोरीचं मन तुम्ही पाहिलंय का, म्हणलं का कोणी आतापर्यंत नाही ना, मन दिसत नाहीये. तसं साधकानं माझ्या तुकोबारांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही सांगितलं की अंतकरणातलं झालं पण एखादं वरचं बाह्य लक्षण आम्हाला सांगा ना, म्हणजे आम्हाला त्या माध्यमातून ते विष्णुदास आम्हाला ओळखता येतील. मग महाराजांनी सांगितलं तिसऱ्या चरणात काय म्हटले ऐका ना. ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ ज्याच्या कपाळावर उभा गंध आहे. बरं का महाराज, ज्याच्या कपाळावर उभा गंध आहे तोच फक्त विष्णुदास आहे. मला वाटतं मीच आहे फक्त इथे एकटी. विठाला महाराज काय म्हणते, ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ. गळ्यात तुळशीची पवित्र माळ त्याच्या शोभते आणि ज्याच्या कपाळावर उभा गंध आहे त्यांना विष्णूचे दास म्हणायचं. तुकोबाराय वर्णन करतात अभंगामध्ये. मी माझ्या पदरचं सांगत नाहीये. ऐका, ते बाह्य लक्षण संतांचं आहे ते तुकोबारायने सांगितलं. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार. तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार नामामृत सार मुखा माझी. तुकोबाराय म्हणतात ज्याच्या हातात शंख आहे, गदा आहे, पद्म आहे आणि त्याचं नाव ज्यांच्या मुखात आहे, नामामृत नामरूपी अमृत ज्याच्या मुखामध्ये आहे
त्यांना विष्णुदास म्हणायचं. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की या ठिकाणी श्री क्षेत्र वरवटी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी असणारे आमचे बंधू हरिभक्त परायण आदरणीय हनुमानजी महाराज नाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अशा प्रकारचा हा भव्य 5 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. आणि त्यातलीही आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे बरं का. खऱ्या अर्थानं खूप परिस्थिती किती बिकट असली, परिस्थिती किती प्रतिकूल असली तरी सुद्धा एखाद्याच्या मनानं ठरवलं ना हे कार्य करायचंच तर ते तो व्यक्ती पार पाडतोच भगवंताच्या आशीर्वादाने. अगदी त्याच्यामधलेच आमचे नाटकर महाराज आहेत बरं का. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्या मनात आहे ना करायचंय आणि ते करायचंच. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा आपण स्वागत करूया. हरिभक्त परायण आदरणीय आमचे बंडू महाराज जटाळ या ठिकाणी उपस्थित झाले बरं का. मी त्यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर सुंदर मृदंगावर गोड साध्य करतायत बरं का. तसं एक खूप गोड व्यक्तिमत्व बरं का. हरिभक्त परायण अविनाश महाराज शिंदे ते सुद्धा मृदंगावर साथ करण्यासाठी उपस्थित आहेत. ते सुद्धा आजच आलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. कारण ते पण तेवढे ऐकायचं कीर्तन म्हणजे चला जावतच म्हणलं. माझ्या प्रेम आहे लोकांचं. आणि मला विचारतात लोक बरं का अविनाश महाराज, लोक विचारतात ताई तुम्ही लयच आता बाबाने विचारलं, बाबा विचारलं की नाही किती खराब झाली म्हणले पोरी तू. आता विचारा तुम्ही इथले इथं विचारा. सांगू का तुम्हाला बाबा मग सांगितलं नाही माहितीचा आवाज जास्त होता आता सांगते. माझ्यावर लोक जास्त प्रेम करतात म्हणून मी खराब झाले एवढी. लोक तारीख घेतात म्हणतात ताई तुमच्यावर आमचं फार प्रेम आहे. हो फार प्रेम आहे तुमच्यावर आमचं. तुम्ही करावं एवढा कार्यक्रम. गरिबीचा कार्यक्रम आहे. मला सगळे गरिबीचेच कार्यक्रम भेटतात. विठाल चला विनोदाचा भाग सोडून द्यायची तर कमी देता आम्ही असंही कधीतरी वागलं पाहिजे. आणि पैसा सर्वस्व नसतो बरं का. माणुसकी सोडून माणसानं कधीही वागू नये. आणि माणुसकी धरून माणुसकी सोबत जो माणूस वागतो तो कधीच मागे राहत नाही बरं का. तो पुढे जाणार कधी तर वेळ लागेल पण तो मागे कधीच राहत नाही. त्यामुळं महाराजांच्या विनंतीला मान देऊन सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. मंडळी गायक वादक मंडळी सगळे गोडेत बरं का. साऊंड सिस्टीम तर इतकी एकच नंबर आहे बरं का. इतका आवाज बसलेला आहे खाली बसल्यानंतर बोलता येणार पण सिस्टीम पाहून जरा उल्हास आल्यासारखं होतं बरं का. अशी सिस्टीम आहे दादांची. जोरदार टाळ्या वाजायच्या सिस्टीमसाठी बरं का. खूप गोड बरं का. खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण श्रोते मंडळी बरं का. तुम्ही म्हणतात तुमच्या कामाचे कशी नावं घेतले आमचं कोण घ्यायचं. तुम्हाला तसं वाटतं असेल तुमच्यासाठी काय बोलावं. अहो माऊलींनी स्वतंत्र एक ओवी खर्च केली तुमच्यासाठी. काय म्हणतात माऊली ऐका ना. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तव तुम्हाला अर्चित से भक्ती जरी बोल हे गंगावती तरी स्वीकाराला. माऊलींनी श्रोत्यांना महेशाची मूर्ती अर्थात भगवान परमात्म्याचा दर्जा दिला. भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी नाव दिलं की श्रोते माझ्यासाठी त्या महेशाच्या मूर्तीप्रमाणे आहेत. तसंच माझ्यासाठी सुद्धा आपण सर्वजण भगवंताच्या ठिकाणी आहात, माऊलींच्या ठिकाणी आहात. आपल्या सर्वांच्या पायाला पादस्पर्श करत कीर्तनाला सुरुवात. विठाला महाराज म्हणत आहेत झुंजार ते कर. झुंजार म्हणायचंय कुणाला ऐका ना. कुणाला म्हणायचं झुंजार. जो झुंज देतो त्याला झुंजार म्हणायचं. जो भांडण करतो त्याला झुंजार म्हणायचं. बरोबर आहे का. झुंज देतो ना त्याला झुंजार म्हणायचंय. ऐका ना पण पुढं. मग 2 कोंबडे आपसामध्ये सकाळी सकाळी झुंज देताना आपण पाहतो. बरोबर आहे ना. ग्रामीण भागामध्ये दिसतंय चित्र. 2 कोंबडे आपसामध्ये सकाळी झुंज देताना पाहतो आपण. एकमेकाच्या अंगावर धावून जातात, मागे जातात, पुन्हा एकमेकाच्या अंगावर धावून येतात. मग त्यांना झुंजार म्हणता येईल का. त्यांना झुंजार म्हणता येईल का. नाही म्हणता येणार. त्यांना झुंजार म्हणता येणार नाही. 2 बैल सुद्धा आपापसात टक्कर खेळतात. शिंग तुटतात फुटतात बैलांचे. इतके झुंज देतात ते. मग त्यांना झुंजार म्हणूयात का. त्यांनाही झुंजार म्हणता येणार नाही. 2 माणसं भांडणं करत असताना एकमेकांचे डोके फोडतात. रस्त्यावर हमरी तुमरीवर येतात, मारामाऱ्या करतात, डोके फोडतात एकमेकांचे, झुंज देतात. मग त्यांना झुंजार म्हणू का आपण. नाही म्हणता येणार त्यांनाही झुंजार. 2 बायका नळावर केस धरू धरू एकमेकीला हाणत्यात. मग त्यांना झुंजार म्हणायचं काय. अजिबात नाही.
झुंजार कुणाला म्हणायचं ऐका ना, जो स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी झटतो, झगडतो, अविरत प्रयत्न करतो, समाजासाठी स्वतःचा स्वार्थ बाजून ठेवून समाजासाठी झुंज देतो, त्याला म्हणायचंय झुंजार. त्याला म्हणायचंय झुंजार बरं का. मग हे असे झुंजार कोण आहे? झुंजार या व्याख्येमध्ये सगळे साधू संत येतात. झुंज दिली त्यांनी. माऊली महावैष्णव ज्ञानोबरांनी केवढी मोठी झुंज दिली. माऊलींचा जन्म ज्या जातीमध्ये झाला, ज्या कुळामध्ये झाला, ज्या माणसांमध्ये झाला ना, त्याच जातीतल्या माणसांनी माझ्या माऊलींना त्रास दिलाय बरं का. त्याच जातीतल्या माणसांनी त्रास दिलाय. मग ते असं म्हणले काय, लय माणसांना त्रास द्यायला जातात, चला बरं यांच्या इथं राहायचंच नको. त्यांनी सगळे प्रयत्न केले की आपल्याला लोकांनी बोलावं, कारण वाळीत टाकलेलं घर होतं, बोलावं लोकांनी, हे प्रयत्न केले. अहो माणसं कधीच चांगले नव्हते हो. माणसं म्हणतात पूर्वी माणसं चांगली होते. पूर्वी पण माणसं चांगले नव्हते. जर पूर्वी माणसं चांगले असते तर माझ्या ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये शेण, चिखल, गाळ, माती टाकलं नसतं बरं का. जर पूर्वी माणसं चांगले असते ना, तर माझ्या तुकोबारांचा गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला नसता हो माणसांनी. जर पूर्वी माणसं चांगले असते ना, तर माझ्या मीराबाईला विष प्यावं लागलं नसतं. जर पूर्वी माणसं चांगली असते ना, तर माझ्या जनाबाईला पंढरपुरातल्या लोकांनी सुळावर देण्यासाठी तिची दिंड काढली नसती हो. जर पूर्वी माणसं चांगली असते ना, माझ्या तुकोबरांची गाढवावरून उलट बसून गळ्यात चपलांचे हार घालून तोंडाला काळ फासून दिंड काढली नसती हो. माणसं कधीच चांगले नव्हते. तेच माणसाचं फक्त आडनाव बदलून आलेले जन्माला. विठ्ठल झुंजार म्हणायचं कुणाला, तर झुंजार हा शब्द योद्ध्यांसाठी वापरला जातो. झुंजार हा शब्द योद्ध्यांसाठी वापरला जातो. मग तुम्ही म्हणाल संत कुठे युद्ध करायला गेले होते बाबा? संत महात्मे काय युद्ध करतात का कुठं? तुकोबरांचं प्रमाण आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुम्ही म्हणताल आम्ही आतापर्यंत कोणत्याच संताला कोणत्याच रणांगावर जाऊन लढलेलं पाहिलं नाही. बरोबर आहे. प्रश्न निर्माण होईल आपल्या मनात, आम्ही आतापर्यंत कोणत्याच संताला कुठे जाऊन लढताना पाहिलं नाहीये, शस्त्र हातात घेताना पाहिलं नाही. मग तुम्ही असं काय म्हणतात? कसं काय म्हणतात तुम्ही असं? प्रश्न पडणं साहजिक आहे. आणि ज्यांना प्रश्न पडतात ते सजीव असतात. ज्यांना प्रश्न पडतात ते जिवंत असतात. जे समोर बसून ऐकतात, गुपचूप निघून जातात. प्रश्नही माणसाला पडायला पाहिजेत. हे असं कसं काय बोलतात, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे लक्षात यायला पाहिजे आपल्या पण बरं का. आणि त्याला लक्ष देऊन ऐकावं लागतं, मग त्याच्यामुळे लक्षात येत असतं. संत महात्मे सुद्धा रात्रंदिवस युद्ध करतात, पण ते हातात तलवारी घेऊन रणांगणावर जाऊन नाही, तर ते युद्ध कोणासोबत करतात? काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या षडरूपावर ते वार करतात आणि याच्यावर विजय मिळवतात. ऐका ना, फार सुंदर उदाहरण आहे. तुकोबर आहे, भजन करायला जायचे. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, देहूमध्ये भजन करायचे. भजन करत असताना कुणी ऐको न ऐको त्यांचा आपलं एकच धंदा होता. दिनरजनी हाच धंदा, गोविंदाचे पोवाडे हाच एकमेव धंदा. एकदा भट्टांनी तुकोबरांच्या अंगावर काठीने मारलं, काठीने मारलं. आता वास्तविक पाहता तुकोबराय तरुण होते, भटजीबा म्हातारे होते. एकच जर लावून दिली असते तुकोबरांनी तर चांगले 2-3 कॉलम तेवढ्या मारून पडले असते ते. पण माझ्या तुकोबरांनी ते केलं नाही. दुसऱ्या दिवशी
कीर्तनाला भट्ट पुढे नाही येत. पाहिल्यानंतर त्यांना कसं तरी वाटू लागलं जरा. ते म्हणले थांबा जरा, म्हणले मी आता येतो. बोलवायला गेले घरी. मग असं नाही म्हणले ते की आपल्याला यानं मारलंय आणि आपण याला बोलून कशाला आणायचंय. एका माणसानं तुकोबराला प्रश्न विचारला, का हो तुकोबरा, त्या भटजीबाने तुम्हाला एवढं मारलं तर तुम्ही प्रतिकार का केला नाही. काय म्हणले ते, मी युद्ध करत होतो. म्हटले कुणाशी युद्ध करत होतात. म्हटले मी क्रोधाशी युद्ध करत होतो. क्रोधासोबत माझं युद्ध तेव्हा चालू होतं आणि म्हणून मला तो आवरता आला. क्रोधावर विजय मिळवता आला. मी युद्ध करत होतो आणि त्या युद्धात मी जिंकलोय. झुंजा काम क्रोध वैरी निमाले ठाईचे. काम क्रोधावर विजय मिळवलाय. ठाईचं निमाले म्हणजे ते संपून गेले, आमच्या जवळ राहतच नाहीत ते. तुकोबराय म्हणले मी क्रोधावर विजय मिळवला. ऐका ना, मीराबाईला जेव्हा विष प्यायला दिलं ना, विष, ऐका ना, मीराबाई ही राजाची मुलगी वर का. राजा म्हणजे नावाचा राजा नाही, सम्राट महाराणा. त्या मीराबाईला विष दिलं. विष का प्याला राणाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हसी रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. कशी नाचली हो, पायात चाळ बांधून नाचली माझी मीराबाई, पायात घुंगरू बांधून नाचली माझी मीराबाई. तिला वाटलं का इथं आपल्याला भजनात आलं टाळ वाजवायची म्हटलं तर लाज वाटते. इथं त्या गळ्यात त्या ठिकाणी असणारा टाळ घालायचा, ते इथं मृदंगावर पेटीवर भजन असलं तर जाऊन बसायचे आपल्याला लाज वाटते. नको बाई माणसात नको. आता महिला मंडळ पार तिकडं कोपऱ्यात बसले चांगलं. म्हणजे मग असे आता आले पुढे सरकले थोडे थोडे. म्हणजे इथं काय होतं नेमकं, म्हणजे काय कीर्तन करा, काही दगड बिगड घेऊन नाही आणले तुम्हाला हाणणार आहे तर काहीच नाही. समोर बसायचं, मागं राहायचं नाही कधीच. बरं का, काय सांगत होते मी, मीराबाईनं विष पिलं. एकानं मीराबाईला विचारलं, मीराबाई तू विष पिलं, प्रतिकार का नाहीस केला. वडिलांना का सांगितलं नाही मी पिणार नाही विष म्हणून. तेव्हा माझ्या मीराबाईनं उत्तर दिलं, मी युद्ध करत होते. म्हटले कुणाशी युद्ध करत होत्या तुम्ही. मी युद्ध करत होते, या देहाच्या मोहासोबत मी युद्ध करत होते. मोह या षडरूपापैकी एक असणारा त्या मोहासोबत माझं युद्ध होतं. या देहाचा मोह मी कधीच सोडलाय आणि ते युद्ध मी जिंकले, म्हणून मला काहीही झालेलं नाही. युद्ध करावं लागतंय हो, युद्ध करावं लागतं. आणि रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. महाराज म्हणतात युद्ध करावं लागतंय. आणि झुंजार त्यांनाच म्हणायचंय. झुंजार कसे असतात, विष्णूचे दास. झुंजार म्हणजे ते या समाजासोबत टक्कर देतात. 400 वर्ष उलटले, तुकोबरांनी तत्कालीन समाजाशी झुंज दिली, म्हणून आज देहू मध्ये तुकोबरांचं मंदिर एवढ्या डौलदारपणे उभं आहे. 750 वर्ष होऊन गेले. माझ्या ज्ञानोबरांनी तत्कालीन समाजाला झुंज दिली, म्हणून आज आळंदी क्षेत्रामध्ये माऊलींचं एवढं सुंदर मंदिर आहे. बरं का, आपल्याला झुंज देता आली पाहिजे. झुंज माझ्या नातबाबांनी दिली. आपण षष्टीला जाणार आहोत पुढच्या महिन्यात. चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या संतांचं नाव अमर, अबाधित आणि निष्कलंकित राहणार आहे. लक्षात ठेवा, यांनी झुंज दिलेली आहे. म्हणून झुंजार त्यांना म्हणायचंय जे विष्णूचे दास आहेत. आता विष्णू दास म्हणजे काय बघा, ऐका थोडस लक्ष देऊन ऐका चिंतन. विष्णुदास कोणाला म्हणायचंय, सरळ सरळ शब्द असा होतो, जे विष्णूचे दास ते विष्णुदास असं म्हणता येईल. पण थोडस वेगळ्या दृष्टीने वेगळा विग्रह करून जर सांगायचं ठरलं तर त्याचा अर्थ असा होईल, ज्याचा दास विष्णू, ज्याचा विष्णुदास ते विष्णुदास. विठ्ठल विष्णू कोणाचा दास आहे. मग विष्णू सगळ्या संतांचा दास झाला. न सांगता सगळे काम संतांच्या घरचे केलेत देवानी. न सांगता आपल्या घरी नोकर ठेवलं त्याला सांगावं लागतं, बाबा 10 वर एक काम सांगावं लागतं, तेव्हा ते करतोय. पण भगवंताने माझ्या भक्तांच्या घरी न सांगता सगळे काम केले घरातले. होय भक्ती केला ऐसा. जशी आपण त्याची भक्ती करू तो तसा होतो आपल्यासाठी. संतांचे काम करायला तो नाही लाज धरीत. तू लाज धरीत नाहीये बरं का.
कुणाच्या घरी काय कामं केले ऐकणार कितीतरी सांगता येते उदाहरणावर का. माझ्या नातबाबाच्या घरी 36 वर्ष देव राबलाय. तुम्ही म्हणतात काय काम केले. अहो कपडे सकट धुतले माझ्या देवानं. वस्त्र गंगा तीरी धुता देवानं श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धुत असे. देवानं गंगेवर नाथबाबांच्या घरचे वस्त्र धुतले. वस्त्र म्हणजे नुसते नाथबाबाचे नाही, गिरजा काठीचे पण धुतले. ऐका काय काय केलं देवानं. देवानं गंध उघडून देण्याचं काम 12 वर्ष केलं. कपडे धुण्याचं काम 12 वर्ष केलं. आणि कावडीने पाणी भरण्याचं नाथबाबांच्या घरी ते काम 12 वर्ष. असे 12 1 12 12 2 24 आणि 12 3 36 वर्ष श्रीखंड्या म्हणून देवानं नाथबाबांच्या घरी काम केलं व राबला देव. ऐका ना चोखोबा महाराजांच्या पत्नीचं बाळंतपण केलं हो देवानं. बाळंतपण इतकं खालच्या दर्जाचं काम देवानं करावं का. देवाला वास्तविक पाहता देवाला वाटलं आपली बायको करील. तो गेला वर का देव त्या रुक्मिणी आसावाकडे. रुक्मिणी म्हणला ए रुक्मिणी चल आपल्याला बाहेर जायचंय. ती म्हणली थांबा थांबा बाई मला छान छान साडी घालू द्या. साडीवर मॅचिंग बांगड्या, बांगड्यावर मॅचिंग टिकली, टिकलीवर मॅचिंग ते सँडल घालू द्या. सगळं मॅचिंग घालू द्या. मेकअप करू द्या म्हणली. थोडासा क्रीम पावडर आमकं टमकं सगळं लावू द्या म्हणले. त्याच्याशिवाय काही मी बाहेर येत नसते. सगळं मेकअप आवरलं रुक्मिणी आईसाहेबाचं. आणि नंतर तिनं विचारलं म्हणले नेमकं देवा जायचंय कुठं. ते म्हणले अगं ते नाही का आपला माझा भक्त नाही का तो चोखोबा त्याच्या पत्नीचं बाळंतपण करायचं. ती म्हणली असले काम मी करत नाही. मी असले काम करत नाही. ह्याच्यासाठी मला आणले का म्हणले तुम्ही लग्न करून. ह्याच्यासाठी तुमच्या घरी आले का मी तुमच्यासोबत लग्न करून. नाहीतरी बायका नवऱ्याला नीट बोलतच नाहीत. तुम्हाला वाटतंय का आमचीच बायको आम्हाला बोलत. ते देवापास तिथून आले हो. तिथून आलेले आता नाही झालेले. तिथूनच बायका नीट बोलत नाही. देवाला बोलले नाही तर आपल्याकडून कशाला अपेक्षा करायची. मिठाला किती नवरा हुशार असत त्या बायको म्हणते आमच्या त्याला बाई काही कळतच नाही. कळतच नाही म्हणते ती. किती नवरा हुशार असू द्या, किती हुशार असू द्या. तो कीर्तनकार असो, गायक असो, वादक असो, कथाकार असो, बरं जाऊ दे ते सरपंच असो, त्या ठिकाणी असणार मुख्यमंत्री मंत्री पण असू द्या. पंतप्रधान राष्ट्रपती त्याची बायको त्याला म्हणते तुमचं मी होते म्हणून बरं. नाही जागा दुसरी असते का कधीच. पण ती जात नाही दुसरी येत नाही. काही टेन्शन आहे आता. लय टेन्शन आहे. विठाला चोखोबा आहे. भगवंताचे एवढे भक्त होते. भगवंताच्या नामामध्ये सदैव तल्लीन असणारे माझे चोखोबा आहे. सदैव नामस्मरण करायचे. आणि प्रसंग असा आला सोयराबाई त्यांच्या पत्नी गरोदर होत्या. आणि गरोदर असल्यानंतर थोडीशी काळजी एक्स्ट्रा घ्यावी लागते बरं का गरोदर स्त्रीची. सगळ्यांनी घेतली पण पाहिजे परिवारामधल्या लोकांनी पण. पण चोखोबरायांना कुठलं भान हो. चोखोबराय उठायचे, चिपड्या घ्यायचे, विना घ्यायचे, आपलं चिंतन करायचं, घरी यायचं, काय असेल ते खायचं, पुन्हा निघायचं. पण पत्नीने सांगितलं हे बघा म्हणले अहो तुमचं कसं आहे म्हणे तुम्हाला काही लक्षात राहत नाही. एकदा बाहेर गेले आणि तुमच्या भजनात दंगले का तुम्ही तुमच्या भजनात खूप दंगून जातात आणि तुम्हाला लक्षात राहणार नाही. काय करा आता माझी प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे तर तुम्ही काय करा तुमच्या बहिणीला निरोप द्या. मग त्या माझ्याकडे येतील आणि माझं बाळंतपण सुखरूप होईल बरं का. तुम्ही एवढं काम माझ्यासाठी करा. दिवस जवळ आलेले आहेत बरं का. दिवस भरत आलेले आहेत. चोखोबरायांना पत्नीने सांगितलं खरं पण चोखोबराय हातात चिपळ्या विना घेतला आणि बाहेर आले. वारीचे दिवस होते. दिंड्या समोर येत असताना पाहिल्या आणि दिंड्यामध्ये सुंदर भजन चालू होते. कशी भजन चालू होते माहितीये का. ज्ञानोबा माऊली तुकाराम
सुंदर भजन चालू होतं. चोखोबाराई घुसली दिंडीमध्ये आणि काय बघता माझ्याकडे बहिणीकडे जायचं डोक्यातून निघून गेले, दिंडीमध्ये निघून गेले. थोडे दिवस राहिले सराबाईच्या बाळणपणाला आणि भगवान परमात्म्याने विचार केला. आणि ऐका बरं का, जो देवासाठी धाव घेतो ना, देव सुद्धा तितकंच त्या भक्तासाठी धाव घेतो बरं का. चोखोबाराई निघाली दिंडीमध्ये, पण माझ्या भगवंताला काळजी वाटवली, अरे हा चोखा माझ्याकडे येतोय बरं का. आणि आता या पत्नीचं बाळणपण आलंय, मग काय बघता. त्या पांडुरंग परमात्म्याने रुक्मिणी आई साहेबाला विचारलं, पण तिनं बिचारीनं नकार दिला. त्यांनी घातली साडी मस्तपैकी, लुगडं नेसला पांडुरंग, मोठ्याची मोठ्या कपडाला कुंकू लावलं. तशी सोयराबाईची नणंद होती, माझ्या चोखोबारांची बहीण होती ना, तसं रूप घेतलं आणि माझ्या चोखोबारांच्या दारात टाळ्या वाजव बरं. त्याला म्हणायचं गायन आणि त्याला म्हणायचं वाजवणं. काय आवाज आहे बघा. महाराज निघून गेले दिंडीमध्ये, पण देवाला काळजी पडली. आणि ज्याच्याकडे धाव जो भक्त घेतो, देव सुद्धा तितक्याच तत्परतेने भक्ताची काळजी करतो. देवानं उडी टाकली त्या विटेवरून आणि आलेला आहे. आणि वहिनी दार उघडा म्हणली. बाई वहिनी दार उघडलं, सोयराबाईने दार उघडलं. म्हणली, बाई बरं झालं बाई वंश तुम्ही आलात, मला वाटलं ह्यांना लक्षात राहतंय का नाही. बरं झालं बाई, तुम्हाला देवानेच पाठवून दिलं, देवाने तुम्हाला बरं झालं बाई धाडून दिलं. आलेली आहे सोयराबाई इकडं. त्या ठिकाणी मध्ये नेलं, चहा पाणी झालं, नणंद भाऊजांचं बोलणं झालं बरं का. आणि जसे दिवस निघून गेले आणि मग सोयराबाईच्या त्या प्रसूतीचा दिवस उगवला. प्रसूती सुंदर प्रकारे ते. आता देव आल्यानंतर, देवाचा हात त्या शरीराला लागल्यानंतर किती त्रास होणार आहे का तिथं, काही त्रास आहे का तिथं. सुखरूपपणे बाळंतीण झाल्या सोयराबाई आणि नाव ठेवलं भगवान परमात्म्यानं सोयराबाईच्या मुलाचं, अर्थात माझ्या चोखोबारांच्या मुलाचं नाव देवानं ठेवलं कर्ममेळा. सुंदर नाव ठेवलं. 5वी साजरी केली. आंगडं टोपडं देवानं घेतलं. देवानं काय भाग्य असेल हो त्याचं, काय भाग्य असेल त्या कर्ममेळ्याचं. देवानं त्याला आंगडं टोपडं घ्यावं, देवानं त्याला काजळ लावावं, देवानं त्याला सजवावं. खरंच काय काय भाग्यवान माणसं असतात. त्या कर्ममेळ्याचं सुंदर
त्या ठिकाणी शृंगार माझ्या देवाने करावा आणि विचारा, वहिनी कसं दिसतंय ग बाळ, सांग ना. वहिनीने म्हणावं, बाई तुमच्या हाताला खूपच सुंदर, त्या ठिकाणी काही पण तुम्हाला इतकं चांगलं करता येतं, मला खायला पण इतकं सुंदर सुंदर करून घालता, शृंगार काय सुंदर केला बाळाचा, सडा काय टाकता, आता देव होता, तो देव होता, सडा काय टाकता सुंदर, रांगोळी काय काढता, म्हणे तुम्ही आल्यापासून ना बाई वंश घर असं चकपक चकपक दिसतंय, नसतं सगळीकडे चमकतेच म्हणजे नसतं. खरं म्हणले तुमचं सगळं खरं. पण आता दिवस हळूहळू चालले होते, चोकोबऱ्यांच्या येण्याची परतीची वेळ झाली. देवानं आता विचार केला की आता आपल्याला निघावं लागतं, नाही तर आपलं भांडं उघडं पडलं. देवाने सांगितलं, बहिणी ऐका ना, आता मला यावं लागतंय. बहिणी म्हणल्या, बाई असं कसं हो, तुम्ही एवढे सुखरूप बाळंत आलेले आहे तुमच्या मदतीने, आणि आता तुम्ही पतिराज माझ्या येईपर्यंत बाई असं काही जायचं वगैरे म्हणू नका, कारण तुम्हाला साडी चोळी करावी लागेल आणि असं तुम्ही जायचं म्हणू नका. तेव्हा त्या चोकोबऱ्यांची बहीण म्हणती, वहिनी ऐका ना, माझ्या घरी पण माझे सगळे वाट बघत असतील, लेकरं बाळ, सासू सासरे, माझे पती पण आता, त्यांना पण माझ्याशिवाय कोण आहे म्हणे, आता मला करून घालावं लागतं, हे तुमची अडचण होती म्हणून मी थांबले बाई. पण आता काही मला थांबता येणार नाही, कारण थांबताच येत नव्हतं. चोकोबऱ्यांच्या घरातून त्या ठिकाणी असणारा देव निघून गेला. या गल्लीने चोकोबराय येऊ लागले आणि ह्या गल्लीनं देव गेला. बरं देव म्हणला, बरं झालं बघितलं नाही, त्याला भीती वाटत होती. आलेले घरी चोकोबरायने पाहिलं, पतीला पाहिल्याबरोबर सोयराबाई म्हणू लागली, अहो तुमच्या लक्षात राहिलं, मला वाटलं होतं तुमच्या लक्षात राहतंय की नाही, पण बघा ना देवाला किती काळजी हो, देवानं तुमच्या बहिणीला पाठवून दिलं माझ्याकडं, सुंदर सुखरूप माझं बाळंतपण झालं. आणि हे बघा, आताच थोड्याच वेळापूर्वी त्या गेल्या हो, तुम्ही आल्यानंतर वंशांना साडी चोळी घेतली असती, पण थोडाच वेळ झालं हो ते गेले आता. मग माझ्या चोकोबरांच्या डोक्यात प्रकाश पडला, डोळे टप 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 भरून आले आणि विचार केला, देवा तू माझ्यासाठी एवढं खालच्या दर्जाचं काम केलंस का रे देवा. साधा वया भक्ती काज नाही लाज धरी, लाज धरत नाही हो माझा देव, माझा देव लाज धरत नाही. चोकोबराय घळ 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 रडू लागलेले बरं का, आणि चोकोबराय रडतायत. सोयराबाईने पाहिलं, सोयराबाई विचारते, अहो रडायला काय झालंय तुम्हाला, बघा ना किती सुंदर बाळ आपलं, बघा ना किती सुंदर शृंगार केलाय, बघा ना मी किती व्यवस्थित आहे, काही दुखलं नाही खुपलं नाही, सुंदर बाळंतपण झालं, तुम्हाला रडायला काय झालं सांगा ना. तेव्हा माझी चोकोबराय पत्नीला म्हणू लागली, अगं सोयरा सांगू तुला, मी माझ्या बहिणीला आमंत्रण दिलं नाही, मी माझ्या बहिणीला सांगितलं नाही, माझी बहिणी तर आलीच नाही. तुला सुखरूप बाळंतीनं करणार राहतो विटेवरचा पांडुरंग परमात्मा आहे. सोयराबाई सुद्धा घळघळ रडू लागली. सांगायचंय मला की जो विष्णू आहे ना, विष्णू, विष्णू ज्याचा दास बनतो ना, त्यांना विष्णुदास म्हणायचंय, आणि त्या विष्णुदासांच्या यादीमध्ये माझे चोखोबराय सुद्धा. किती सुंदर व्यक्तिमत्व आहे. चोकोबरायांचं खूप गोड गोड अभंग आहे बरं काय, अतिशय गोड. ऐका ना काय म्हणतात चोकोबराय. चोखा डोंगा परे बावनो हे डोंगा, चोखा डोंगा परे बावनो हे डोंगा, डोंगा परे बावनो हे डोंगा, चोखा डोंगा आहे, खालच्या जातीत जन्माला आला, स्वतःच्या उपजीविकेसाठी गावात मेलेली गुराढोर गावाच्या बाहेर नेऊन टाकतो रे देवा. चोखा डोंगा आहे हा, उपजीविकेसाठी उदरनिर्वाहासाठी नको ते काम करतो रे देवा मी लोकांच्या घरचे. चोखा डोंगा आहे रे देवा. तुमच्या चोख्याचा भाव डोंगा नाही, भाव असावा लागतो. भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर भाव अंतःकरणात पाहिजे. भाव से मुझको भजो तो भव से बेडा पार आहे. या भव नदीतून तरुण जर जायचं असेल
तर आपल्याला अंतकरणात भाव ठेवावा लागतो आणि देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ जायला. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संतांचं सदन देवाला आवडतं ठिकाणी बरं का, संतांजवळ राहतो. म्हणून सांगायचं मला, विष्णुदास ते आहेत ज्यांचा दास विष्णू आहे त्यांना विष्णुदास म्हणावं. एक विग्रह केला तर हा एक त्याची व्याख्या होऊ शकते. ऐकाना, कुणाला विष्णुदास म्हणता येईल? ज्यांना स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही, ज्यांना स्वतःच्या घरादाराची राख रांगोळी केली, ज्यांना स्वतःच्या कुठल्याच गोष्टीची पर्वा ज्याला नाहीये. जगद्गुरु तुकोबर आहे, जाळोने संसार जैसलो अंगणी. संसार जाऊन अंगणात बसणारे माझे तुकोबर आहे. ते विष्णूचे दास आहेत खरे. ऐका ना, संत गोरा कुंभार. गोरा कुंभार माहितीये ना, संत गोरा कुंभारांनी काय केलं होतं? नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने मुरली बाई, कुंभाराने मुरली बाई, नवलाची गोष्ट कलाकारांची दाद आहे, कलाकारांचं खाद्य येते. टाळी म्हणजे टाळी खाऊन पोट भरते आमचं, त्याचा अर्थ. हा, म्हणून टाळ्या वाजवतो. चला विठाला विष्णुदास सांगते मी फक्त एका चरणावर कीर्तन करणार आहे, बाकीचे 3 चरण सोडवले मी पुन्हा येणार आहे. बाकीचे 3 चरण सोडवण्यासाठी मी पुन्हा येईन, आणि जो म्हणतो का मी पुन्हा येईन तो येतोच. काय सांगत होते मी? त्या ठिकाणी असणारे संत गोरा कुंभार आपलं बाळ त्यांनी आपल्या पायाखाली तुडवलं, चिखलामध्ये तुडवलं. विष्णुदास त्यांना म्हणायचं बरं का. मी फक्त झुंजार आणि विष्णुदास सांगणारे बस. पुढच्या वर्षी बाकीचं बघू. आता बाळ तुडवलं, पत्नीने सांगितलं हे बघा तुम्ही ती माती तोडणार तर लेकरू घरात झोपले. रामचं लेकरू होतं, लेकरू घरात झोपले, मी पाणी आणायला चालले, त्याच्याकडे लक्ष ठेवा. तुमचं आपलं उठलं की सुटलं की ते पांढरंग 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 करतात आपलं ते कोळू कडू काळा तो विठा आहे ना, त्याने तर सगळ्या संसारची राख रांगोळी केली माझ्या. कोण म्हणतोय? पत्नी म्हणते. ऐका ना, त्यानं तर सगळं वाटोळं केलंय म्हणले संसाराचं. पण ऐका, सांगते घरात बाळ झोपलाय, बाहेर येईल, त्याला पहा, त्याला घ्या, त्याला रडू देऊ नका सांगून गेली बर का. गोरोबा काकांची पत्नी सांगून गेली गोरोबा काकांना. आणि गोरोबा काकांनी आपलं माती कालवली, पाणी टाकलं आणि लागले चिखल तुडवायला. पांडुरंग 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 चालू झालं माझ्या गोरोबा काकांचं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. भगवान परमात्म्याचं नाव घेऊन माती तुडवायला सुरुवात केली. चिखल झाला, तुडवत होते आणि तेवढ्यात पत्नी गेलेली पाणी घ्यायला. बाळ उठलं आणि बाळ उठल्यानंतर रांगत 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 चकोबरा चिखल तुडत होते. ते बाळ रांगत रांगत त्या चिखलात गेलं बरं का. तरी सुद्धा गोरोबा काकांना भान राहिलं नाही. बाळा सकट चिखल तुडत होते.
नाही देह शुद्धी, मुलं तुडविले, रक्तमांस त्या चिखलामध्ये एक झालेले लेकराचं, आणि तुडवतायत पांडुरंग 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 स्वतःच्या मस्तीत. कारण संत महात्मे सगळे मस्तीत असतात बर का. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहाँ मेरे मस्तीत चालू होतं, नृत्य चालू आहे माझ्या गोरोबा काकांचं, गायन चालू आहे सुंदर बर का. आणि बाळ तुडवलं खाली. थोड्या वेळात गोरोबा काकांच्या पत्नी आलेल्या पाणी घेऊन. पाहतात तो सगळं रक्तमांस त्या ठिकाणी त्या चिखलामध्ये गोरोबा काका तुडवतात आणि बाळ त्या चिखलात तुडवलं गेलं हे कळायला गोरोबा काकांच्या पत्नीला अजिबात वेळ लागला नाही. तिनं घागर खाली टाकली पटकन पाण्याची आणलेली, पतीला ढकललं पलीकडं आणि तुम्हाला सांगितलं होतं मोठमोठ्यानं आक्रोश करू लागली. पहा खाली काय झालंय ते, अहो लेकराला तुडवलं तुम्ही, लेकरू मेलंय, आपला जीव घेतलाय तुम्ही माझ्या लेकराचा, त्या काळ्या बिठ्यामुळे हे सगळं झालंय. पत्नी देवाला शिव्या घालू लागली आणि काठी घेतली माझ्या गोरोबा काकानं. पत्नीच्या मागे राहिले, अजिबात माझ्या देवाला शिव्या घालायचे नाही, स्वतःचा बोल मिळालाय तरी सुद्धा शिव्या घालणाऱ्या पत्नीच्या मागे काठी घेऊन लागले. तेव्हा गोरोबा काकाची पत्नी म्हणली, खबरदार माझ्या अंगाला हात लावायचा, तुम्हाला त्या विठ्ठलाची शपथ. पुन्हा पत्नीच्या अंगाला हात नाही लावला गोरोबा काकाने, नाही लावला. विठोबाची शपथ घातली पत्नीनं. पण ऐका ना, विष्णुदास त्यांना म्हणायचे, ज्यांचा दास विष्णू आहे ना त्यांना विष्णुदास म्हणायचे. विष्णूचे जे दास आहेत ते तर आहेतच, पण ज्यांचा दास विष्णू होतो खरा विष्णुदास तो आहे आणि खरे विष्णुदास हे आहे. गोरोबा काकाने पुन्हा पत्नीला हात लावला नाही. पत्नीनं निराश म्हणून आपल्या आई वडिलांना सांगितलं की बाबा आता हे असं झालेलं आहे, माझ्यामुळं आमचा संसार उद्ध्वस्त झालाय, आता माझ्या बहिणीला पण यांना देऊन टाका, म्हणजे नंतर आमचा वंश तरी वाढेल. त्या ठिकाणी बहिणीचं लग्न गोरोबा काकासोबत लावून दिलं आणि न राहा होता गोरोबा काकाच्या सासऱ्यांनी पाठवण्याच्या वेळी, आता लग्न होऊन चाललेले आहेत ना, तेव्हा पाठवण्याच्या वेळी सहज म्हटलं, जसं पहिलीला सांभाळलं ना तसंच हिला पण सांभाळ. झालं, पहिली जशी होती तशीच ही पण झाली. गोरोबा काकाचा सुंदर संसार असून गोरोबा काका नदीवर आंघोळीला, गोरोबा काका बाहेर, गोरोबा काका पत्नी जवळ नाही येत, सोबत नाही येत, बोलायचं काम धंदा करेपर्यंत सोबत, पुन्हा आपलं एकांत वेगळं. आणि खऱ्या अर्थानं भगवंताला दया आली. अनेक बऱ्याच गोष्टी आहेत सांगायला बरं का, बराच त्यांचा इतिहास आहे. सांगायचंय मला की त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये गोरोबा काका एवढे तल्लीन व्हायचे. झाला प्रकार एके दिवशी असा की आपल्या दोन दोन पत्नी असून वंश नाहीये, दोन्ही पत्नीने विचार केला, सकाळच्या प्रहरी त्या ठिकाणी काकड्याला म्हणजे उठायच्या, काकड्याला उठण्याच्या अगोदर दोन्ही पत्नीने विचार केला, दोन्ही पत्नी गोरोबा काकांच्या बाजूला जाऊन झोपल्या आणि गोरोबा काकाचा हात आपल्या अंगावर त्यांच्या पत्न्याने घेतला. पाहिलं, कारण गोरोबा काकांना तर काकडा करायचा उठलेले आहेत, पाहिलं आपण कोणत्या अवस्थेत आहेत, आपल्या पत्नीच्या अंगाला आपला स्पर्श झालेला आहे, पाहिलं आणि भिंतीला असणारी एक कुऱ्हाड ती आपल्या हातावर पाडून घेतली, हात तोडून टाकले. पुढे सांगायचे मला पटकन नाही का, हात तुटले माझ्या गोरोबा काकांचे. आणि एक दिवस गेले, आता संसार फार त्या ठिकाणी बिकट परिस्थिती झालेली आहे, पत्न्या काम करू लागत होत्या, कसं तरी भागायचं. पण एके दिवशी त्या ठिकाणी असणारे गोरोबा काका भजनामध्ये बसले होते, सगळी माणसं टाळे वाजवत होते, सगळी माणसं टाळे वाजवत होते आणि गोरोबा काकांना हात नाहीये टाळ्या वाजवायला. विचार आला डोक्यामध्ये, देवा देवा मला हात नाही तरी मला किती टाळ्या वाजवत आल्या असत्या, देवा मला हात नाही जोडल्याने माझे हात मी संपवले. पण तेव्हा तुझ्या कीर्तनात बसलो, तुझ्या भजनात बसलो की हाताने टाळी वाजवावी वाटते रे, आम्हाला हात असून वाजवावी वाटत नाही हो. पण गोरोबा काकांचे हात तुटले, टाळी वाजवू वाटायला लागली कीर्तनामध्ये. आणि विचार करा,
गोरोबा काकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहे देवा. तुझ्या कीर्तनात तुझ्या भजनात मला टाळी वाजवायची, पाहता काय काय पाहता आश्चर्य. त्याच कीर्तनामध्ये गोरोबा काकांना हात फुटले. त्या ठिकाणी हात गोरोबा काकांना आले आणि गोरोबा काकाने टाळ्या वाजवल्या. विठ्ठल 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 अशा प्रकारची टाळी त्या गोरोबा काकांनी वाजवायला सुरुवात केली. आनंदी आनंद जीवनामध्ये झाला गोरोबा काकांच्या. आणि खऱ्या अर्थानं त्यांना विष्णूचे दास आपल्याला म्हणता येईल. म्हणून झुंजार कोण आहेत, जे लढवय्ये आहेत, कुणासोबत लढतात, अंतःकरणातल्या काम क्रोधादी विकारांसोबत जे लढतात त्यांना म्हणायचे झुंजार. आणि विष्णुदास कोणाला म्हणायचंय तर जे विष्णूचे दास आहेत ते, आणि ज्यांचा विष्णुदास आहे ते म्हणजे विष्णुदास. बरं का विठाल. आज आपण एक चित्रपट पाहतोय छावा नावाचा. काय सुंदर चित्रपट आहे बरं का. पाहिला का इथं? पाहिला कोणी? तुम्ही पाहिलं? पाहून घ्या. पाहिलं नाही पाहिलं पाहून घ्या, पाहून घ्या बरं का. आणि खरं इतिहास आपल्याला कळायला मदत होतं. तसं माहिती असतो आपल्याला भरपूर इतिहास, पण एक दृश्य आणि वाचन आणि पाहणं याच्यामध्ये फरक असतो. मुद्दाम पहा बरं का. तो राजा लढला. मला सांगायचंय का, मला झुंजार या शब्दाबद्दल बोलताना 2 मिनिटं घ्यायचे त्यांच्यासाठी फक्त. तुम्ही म्हणताल पिक्चर बघायला सांगत आहेत, कीर्तनाला आले काय बाबा, कीर्तनाला येत पिक्चर बघा म्हणतात. हा ते महत्वाचं आहे. बघा कसा आहे माझा राजा छत्रपती संभाजी महाराज. कोणाचा मुलगा आहे? मराठ्यांचा पुत्र शोभावा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र असणारा संभाजी राजा आहे बरं का. मौत भी डरती थी उसको देखकर. ऐका बरं का. मौत भी डरती थी उसको देखकर, ये खुद मौत का दावा था. इस धरती को नाज था जिसमें, वो तो शेर शिवा का छावा था. वो तो शेर शिवा का छावा था. छत्रपती संभाजी महाराज की जय. त्यांना म्हणायचंय झुंजार. छत्रपती शिवरायांना झुंजार म्हणायचे. काय केलं राजानं? काय केलं? वाकला नाही, झोकला नाही माझा राजा कोणासमोर. एकच नाव आहे आपल्या तोंडामध्ये, श्वासात रोखुणी वाद. श्वासात रोखुणी वाद, डोळ्यात रोखुणी आग. अरे देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य ती जिजाऊ, आणि धन्य धन्य ती जिजाऊची पोलादी औलाद. धन्य धन्य ती जिजाऊची पोलादी औलाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. झुंजार त्यांना म्हणायचं जो झुंज देतो, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी जो झटतो झगडतो, रात्रंदिवस त्या ठिकाणी कार्य करतो, झुंजार त्यांना म्हणायचे. आणि विष्णुदास म्हणून झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी न त्यांच्या अंगाला पाप पुण्य लागत नाही. का लागत नाही त्याचं कारण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. बघा का लागत नाहीये त्यांच्या अंगाला पाप पुण्याचा थारा. तर म्हणतात महाराज गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे. अंतःकरणामध्ये रात्रंदिवस गोविंद म्हणते. झोपता जागेपणी झोपताना त्या ठिकाणी काम करताना दळता कांडिता सगळं काम करताना भांडताना सुद्धा गोविंद गोविंद त्यांच्या मुखामध्ये. त्यांच्या अंगाला पाप पुण्य लागत नाही. कोणाच्या अंगाला लागत नाही? जे विष्णूचे दास आहेत. महाराज म्हणतात झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी ना तळे त्या. गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसला असे. गोविंद आपल्या मनात पाहिजे हो.
खरंच पाहिजे. गोविंद कोणाच्या मनात बसला म्हणजे राधाराणीच्या मनात बसला. राधाराणी खरंच काय पुण्य केलं असेल राधाराणीनं, काय भाग्य असेल राधाराणीचं. ऐका ना, किती भाग्य असेल तिच्यावर इतकं कृष्ण कन्हैयानं प्रेम करावं. लोक विचारतात राधाराणी नवरा बायको होते का. मी कॉलेजवर नोकरी करत होते, मला विद्यार्थी विचारायचे माझे, मॅडम ते राधाराणी हजबंड वाईफ नवरा बायको होते का. म्हटलं नाही. म्हणे मग प्रियकर प्रेयसी होते का. म्हटलं नाही. मग बहीण भाऊ होते का. म्हटलं ते पण नाही. मग नेमकी राधा कोण होती कृष्णाची. मी सांगितलं बाळांनो, नेमकी राधा कोण होती तुम्हाला ऐकायचंय. ऐका. भगवंताच्या अंतःकरणामध्ये नित्य प्रवाहित असणारी धारा, तिचं नाव राधा. राधा म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच राधा. कृष्ण आणि राधा वेगळे नाहीतच बरं का. आपल्याला दाखवण्यासाठी हे बनावंय सगळं. आणि जेवढे ग्रंथ आहेत का सगळे लिहिलायत बरं का. ह्या आपण ऐकायच्या, विश्वास ठेवायचा न ठेवायचा तुमच्या मनावर येतं. पण तुम्ही जर त्याच्यावर संशय घेतला तर मात्र काहीतरी तुमचं बिघडल्याशिवाय राहणार नाही. ऐकायचं, गुपचूप ऐकायचं. तो भगवान आहे. आता मला माझी कथा होती, शिवपुराण कथा, आणि मी सांगितलं ते महादेव पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पा समोर होते. ते म्हणले महादेव पार्वतीचा पोरग गणपती, तो कस काय होता. मी म्हणलं होता, संतांनी लिहून ठेवले. आपण काय ढवळाढवळ मध्ये करायची. महादेव पार्वतीचा मुलगा गणपती आहे, पण महादेव पार्वतीच्या लग्नाला गणपती बाप्पा होते. तुम्हाला माहितीये. नसलं माहिती आज माहित झाले. पुन्हा विचारू नका कसा काय होता म्हणून. त्यांना मी तेच सांगितलं. मिठाला फुलच कसा बांधला समुद्रावर, राम पलीकडेच काही शंका चालत नाही. ती देव आहेत, ते काही पण करू शकतात. अहो इथं आपल्या जवळ असणारे हे ग्रामपंचायत सदस्य काही करू शकतात. आपल्याला वाटत नाही त्या गोष्टी करते. ती खाडाखोड करते, इकडचे ती करते. साधे माणसं. तू जगत पिता आहे ना, तू काही करू शकतो ना. कशाला शंका घ्यायची. काही शंका बिंका काही घ्यायची नाही. मी सांगत काय होते ऐका ना. काय भाग्यवान असेल ती राधा. राधे कौन से पुण्य किए तूने, हर रोज तेरे राधे कोणतं पुण्य तू केलंस ना राधे. तुझ्या घरी तुझ्या दारात तो कृष्ण भगवान परमात्मा आहे. दररोज ती शृंगार करते. तिला आरसा दाखवायला देव आहे. बघ कसं विचारलंय, कसा गंध लावलाय, कसं मेकअप केलंय, दाखवायला आरसा देव आहे. किती पुण्यवान असेल ती राधा. खरंच राधेचं पुण्य आहे ते राधा आहे बरं. ती आदिमाया शक्ती भगवंतासोबतच अवतरित झालेली आहे. त्याच्यामुळं तिच्यासारखं पुण्य आहे, तिच्यासारखं भाग्यवान दुसरं कोणीच नाही. राधाराणीने खूप प्रेम केलं देवावर. आणि सांगू तुम्हाला, खऱ्या प्रेमाची एक विशेषता असते. खरं प्रेम कधीच भेटत नसतं. जसं ते आपण चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे. हीर रांझा असेल, ते लैला मजनू असतील. तुम्ही म्हणता तुम्हाला बरंच माहित भेटणार. त्या ठिकाणी मीराबाईनं विष केलं तेव्हा भगवान परमात्म्यानं ते विष स्वतः ग्रहण केलं बरं का. आणि मीराबाईला काही होऊ दिलं नाही. पण भगवान परमात्मा तेव्हापासून निळा पडलाय देव. भगवंताचं शरीर निळ आहे, निळसर. सावळा, काळा सावळा म्हणतात ना त्याला, ते सावळं शरीर त्याचं. त्या राधेला सुद्धा अष्टप्रधान प्राण्यांनी त्या राधेला सुद्धा उकळतं दूध पाजलं होतं. पण तरी सुद्धा राधेला काही परिणाम झाला होता. कारण तिच्या चित्तात सदैव त्या भगवान कृष्णाकडे चरण होते. म्हणून त्या भगवान परमात्म्याचे चरण एकदा पाहिले तर मन इकडे तिकडे कुठं भटकत नाही. म्हणून त्याच्या पायावर आपण आपलं मन तिथं नेलं पाहिजे, लावलं पाहिजे बरं का. महाराज म्हणतात गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मने बैसाला. असे राधाराणीच्या मनात गोविंदच होता बरं का फक्त. आणि म्हणून राधाराणी म्हणते, एक बार तो राधा बन के देख मेरे सावरिया,
राधा राणीचं अंतःकरण कळायला त्याला राधाच व्हावं लागतंय बरं का, राधाच व्हावं लागतंय. आणि श्याम अर्थात कृष्ण कन्हैया तिचा दिवाना कसा झाला हे राजाने विचारावं लागतंय. मग आपल्यासाठी सुद्धा तो देव वेडा होऊ शकेल बरं का, आपल्यासाठी सुद्धा तो वेडा होईल, पण तिला विचारावं लागेल कसा झाला. राधा रानी हमें भी बताओ जरा, राधा रानी हमें भी बताओ जरा, कैसे हुआ राधा रानी हमें भी बताओ जरा, रात्रभर म्हणलं तरी संपत नाही. असं सांगायचंय मला, भगवान परमात्म्याला फक्त आपण आठवण त्याची ठेवली पाहिजे. कारण आपल्याला जायचंय, जाणार तर आपण ते जाणार त्याचे काळोबा खाणार. एक दिवस जायचंय, खाली आत आहे ते खाली आत जायगे. रिकामा आलो तर रिकामा जायचंय बरं का. फक्त मध्ये जगण्यासाठी हे लागत आहे सगळं पॉकेट, नाही तर महाराज घेतलंच नसतं. बरोबर आहे ना, लागत आहे ना पोटाला. हा, पोटाला लागतंय. पोटात जर नुसतं पाण्याने जमलं असतं तर मग जमलं असतं, पण ते खायला लय मागतं काय पण पोट. आणि माणसाचं पोट असं आहे बरं का, ऐका ना वहिनी, माणसाचं पोट असं आहे. जगामध्ये जितके जनावर आहेत का त्यांचं पोट भरलं ते बाजूला जातात, अन्नाजवळ थांबत नाहीत. तुम्ही दळण करताना, महिला मंडळ दळण करतो आपण, दळण करतो, आपल्या दारात चिमण्या येतात, चुचू चुचू करत चिमण्या येतात. चिमण्या ते दारात पडलेले दाणे खातात, जेवढे खायचे तेवढे खातात. का तुम्ही असं बघितलं चिमण्याने दाणे खाल्ले, ज्वारीचे दाणे खाल्ले, बाजरीचे दाणे खाल्ले, आणि पुन्हा म्हणल्या बाई लेकराला नेते पंखात बांधून घातल्यानं पंखात दाणे तिला गेली उडून म्हणा. ऐकलं कधी असं नाही ना. सगळे प्राणी पोट भरलं की बाजूला जातात अन्नापासून. माणूस हा एकमेव प्राणी आहे त्याचं पोट भरत नाही. किती खा, तो काय खातो माहिती का तुम्हाला? तो रोडचे रोड खातो, तो डांबराचे डांबर खातो, तो कोळशेचे कोळशे खातो, तो सिमेंटचे सिमेंट पोते किती खातो बरं का. तो संडासाचे संडास खातो. बरोबर आहे ना. शेवटी आलोय ना, असंच जायचंय बरं का आपल्याला. हे सगळं सोडून जायचंय. तुमची किती माया तुम्ही जमवली, माया म्हणजे बायको नाही, माया म्हणजे पलीकडच्या गल्लीतली माया नाही. माया म्हणजे पैसा, संपत्ती, धन, द्रव्य किती कमवलंय उपयोग नाही त्याचा, सगळं इथं ठेवायचंय. आणि ज्या दिवशी मरण येणार आहे त्या दिवशी ते फोन करत नाही, हॅलो हा ते तुमचं आवरलं का, मी यमराज बोलतोय ना, तर मग हॅलो मी बाबूराव बोलतोय. हॅलो मी यमराज बोलतोय, आवरलं का तुमचं, पिशव्या बांधून ठेवा मी येणार आहे. असं म्हणलं कधी कोणाला यमराज? नाही म्हणलं ना, नाही म्हणला. तुमच्याकडे किती सोनं, किती चांदी, किती पैसा, किती आडत्या, किती बंगले, किती शेती, किती जनावर, किती ढोर, किती बायका, किती पोरं, काही घेणं त्यानं नाही. सज धज के जिस दिन मौत की शहजादे आएंगे, सज धज के जिस दिन मौत के शहजादे आएंगे, जिस दिन मौत की शहजादी आएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगी, काहीही कामाला येत नाही. एकट्याला यायचं, एकट्याला जायचं. क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, दो दिन की जिंदगी, दो दिन का मेरा, दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेरा. क्या लेके आया, क्या लेके जाएगा, काही घेऊन जायचं नाही. म्हणून आलोच ना बाबांनो, इथं चांगलं वागा, चांगलं करा. एखाद्याचं चांगलं करता येत असेल तर करा, पण वाईट तरी करू नका. एखाद्याला चांगलं बोलता येत असेल तर बोला, नसेल बोलता येत तर वाईट तरी किमान बोलू नका. आणि खरं सांगायचं का, आपल्या जवळच्याच माणसं आपला घात करतात बरं का. जास्त जवळच्याच माणसं त्रास देतात. म्हणून बाबांनो, कुणी कुणाला न त्रास देता जगायला शिका. कारण परपिढा ती सगळ्यात
मोठं पाप आहे आणि परोपकार हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. आता इथं महाराजांनी हा सुंदर कार्यक्रम चालवलाय बरं का, सुंदर कार्यक्रम केलाय. आता किती वर्ष महाराज? किती? 14 टाळ्या वाजोपर्यंत सुद्धा सांगू तुम्हाला आता बरं का, एक वाक्य बोलेल मी. आता 14 वर्ष झाले तर 14 वर्ष प्रभू रामचंद्राचा सुद्धा वनवास होता बरं का. आता आपला वनवास संपलेला आहे. पुढच्या वर्षीपासून 15व्या वर्षात पदार्पण करून पुन्हा आपल्याकडे रामराज्य या ठिकाणी येणार आहे. महाराज ते रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करतायत. किती लांबून लांबून महाराज मंडळी बोलत आहेत आणि त्यांच्या प्रेमामुळे मोठमोठी महाराज मंडळी या ठिकाणी कीर्तनाला येतात. आता 14 वर्षाचा आपला वनवास संपून गेला आणि रामराज्याच्या तयारीला आपण सुद्धा आता लागलो पाहिजे. प्रत्येकानं महाराजांना मदत करायची. एखाद्याला पैसे नसतीलच देणं होत बरं का, खरंच आपल्याला काहीच देता येत नाही. आणि सांगू तुम्हाला, तुम्ही जर 100 रुपये कमवत असाल आणि तुम्ही जर इथं 50 रुपये आणून दिले, तो देव बघतोय अरे याला 100 रुपये रोज आहे बरं का, पण यानं 50 रुपये दिलेत न सप्त्यासाठी तुम्हाला 500 रुपये दिल्याशिवाय तो देव राहणार नाही. ऐका, प्रत्येकानं मदत करायची. जेवढं होईल आपल्याला शक्य तेवढी मदत करायची. पैशाची ज्याला करतात असेल पैशाची करा, ज्याला श्रमदान करतात असेल त्यांनी श्रमदान करा, ज्याला चटाई उचलता येतील त्यानं चटाई उचला, ज्याला जेवायला वाढता येईल त्यानं जेवायला वाढा, आणि ज्याला काहीच करायचं नाही हे महत्वाचं आहे. ऐका, ज्याला काहीच करता येत नाही, ज्याला काहीच करायचं नाही त्यांनी किमान थोबाड गप्प ठेवा. ऐका, फक्त काय करायचं, चांगल्या कामाला मदत करा. महाराज प्रमाण सुद्धा देतात. घातलिया भय नरकाला का म्हणे सत्य कर्म व्हावेच आहे. घातलिया भय नरकाला. अभंगाचे 2 चरण आपले सोडून झालेले आहेत. आता टाइम कुणकडे चाललाय ते पण कळत नाही आणि खऱ्या अर्थानं 2 चरण आपण सोडू. पुढच्या वर्षी मी पुन्हा येणारच आहे. म्हणतात बाह्य लक्षण सांगितले, ऊर्ध्व पुंड भाळ, कंठी शोभ माळ, कापीजे कळी काळ तया बेने. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार. आणि खऱ्या अर्थानं जीवंड महाराज, अविनाश महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज, इकडे आमचे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज, लखन महाराज, इकडे सर्व महाराज मंडळींचे नाटकर महाराज आहेत, बाबा आहेत, सोनकर गुरुजी आहेत आणि सर्व संघसृष्टीवाले दादा आणि तुम्ही सर्व श्रोते संतजन सर्वांचे मी एकदा आभार व्यक्त करतो. विठ्ठल